साहित्यिक आहात, वाचक आहात, सजग आहात, विशेष म्हणजे सजग नागरिक आहात. तर कथा एक असा विषय आहे की तो एका ओळीत पण घडतो, एका शब्दात पण घडतो आणि 4, 5, 10 पानात पण घडतो. एकदा काय झालं, एका वृत्तपत्रात एक ओळ छापून आली. ती ओळ नव्हती खरी तर जाहिरात होती. ती जाहिरात अशी होती की 2 दिवसाच्या बाळाचे सॉक्स विकणे आहे किंवा पायमोजे विकणे आहे. तर लोकांना कळत नव्हतं की 2 दिवसाच्या बाळाचे पायमोजे विकणे आहे, ती जाहिरात कशी काय आहे. तर असं सगळ्यांना मला एक सांगायचं की घटना खूप छोटी असते, त्यामागची जी कथा असते, जी कथा लेखक लिहितो त्याहीपेक्षा वास्तववादी आणि फार मोठा व्याप असलेली कथा असते ती त्या कथेच्या मागची कथा. तर ती कथा अशी होती, ज्यावेळेस लोकांनी चौकशी केली की 2 दिवसाचे पायमोजे कशाला विकायचे आहे, तर ती कथा अशी होती की ज्यावेळेस पोटात किंवा गर्भात आईच्या बाळ राहतं त्यावेळेस आई अनेक प्रकारचे स्वप्न विणत असते आणि मग आईला असं वाटतं की आपल्या बाळाला ज्यावेळेस आपलं बाळ या दुनियेत येईल त्याला हातमोजे असावे, चांगले पायमोजे असावे, कानटोपी असावे, त्याला स्वेटर असावं वगैरे सगळे त्या आईचे स्वप्न होते. आईने ते सगळं स्वप्न आईने पूर्ण केलं होतं. पण दुर्दैवाने या जगात येण्याच्या आधीच ते बाळ गेलं. तर आईला वाटलं की आता एक पायमोजे ठेवून काय करायचं, म्हणून तिने वृत्तपत्रात जाहिरात दिली की 2 दिवसाच्या बाळाचे पायमोजे विकणे. कथा अशी असू शकते, कथेला खूप आशय असतो. सांगायचं एवढंच होतं की कथा शब्दात पण असते, ओळीत पण असते. आपण सगळेजण मोठे आहोत, पण कितीही आपण मोठे झालो तर मनात एक छोटासा आपला कप्पा असतो आणि तो कप्पा म्हणजे बालपणाचा असतो. आणि ते बालपण सगळ्यांना आपल्या मनात जपायला, वावरायला खूप आनंददायी असतं. आणि ज्यांच्या घरात, खरं तर माझं मत असं आहे की ज्यांच्या घरात मुलं असतात त्या घरातली मोठी माणसं कधीच मोठी होत नाही. ही निम्मी मोठी आणि निम्मी बालच असतात. म्हणून एक छोटीशी कथा सांगतो. कथेचं नाव आहे भित्राचे.